सह्याद्रीच्या गर्द हिरवाईत अलकनंदा, वरुडा आणि शास्त्री या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमाजवळ कोकणातील संगमेश्वरच्या पावनभूमीत शतकानुशतक काळाचा साक्षीदार बनून उभा आहे एक दुर्मिळ ऐतिहासिक शिवस्थान, ते म्हणजे श्री देवकर्णेश्वर मंदिर. काळ्या दगडात घडलेली ही भव्य वास्तू जणू काळालाच थांबवून उभी आहे. डोळ्याचं पारणं फेडणारी दगडी भिंतींवरची नाजूक कलाकुसर, स्तंभांवर वेलींसारखी गुंफलेली नक्षी आणि प्रमाणबद्ध रचनेत उभा असलेला सभामंडप, हे सर्व पाहताना एक वेगळाच भास होतो. कोल्हापूर मंदिराची आठवण मनात दाटून येते. जणू या दोन्ही मंदिरांच्या दगडांमध्ये एकच कलात्मक आत्मा धडधडतो आहे. म्हणूनच ही वास्तू केवळ हेमाडपंती म्हणून ओळखण्यापेक्षा ती एका प्राचीन समृद्ध शिल्प परंपरेची जिवंत ओळख आहे. हे सर्व पाहिलं की जाणवतं, या काळच्या शिल्पकारांच्या हातात फक्त छिन्नी आणि हातोडा नव्हता, तर त्यांच्या स्पर्शात भक्ती होती, सौंदर्याची जाण होती आणि काळालाही हरवणारी कला होती. मंदिराच्या समोर बसलेला हा शांत स्थिर नंदी शतकानुशतक महादेवाच्या दरबाराची राखण करत आजही भक्तांच्या प्रार्थना ऐकत आहे. त्याच्या नजरेतून गर्भगृहातील शिवलिंगाकडे पाहिलं की मन आपोआप नम्र होतं. पुराणकथानुसार महाभारतातील दानवीर राजा कर्ण या पवित्र स्थळी आला होता. महादेवाची कठोर उपासना करून त्यानं येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि तेव्हापासून ही भूमी कर्णेश्वर म्हणून ओळखली जाऊ लागली. सह्याद्रीच्या डोंगरांची साक्ष आणि सभोवती पसरलेली शांतता, या सगळ्यामुळे संगमेश्वर हे क्षेत्र प्राचीन काळापासून एक पवित्र तीर्थस्थान मानलं जातं. या मंदिराच्या परिसरातच एक प्राचीन सूर्य मंदिरही आहे. जणू या भूमीत प्रत्येक दगड, प्रत्येक श्वास दैवी ऊर्जेनं भारलेला आहे. इथं आलं की जाणवतं, मंदिर फक्त दगडांचं नसतं, ते असतं इतिहासाचं स्मरण, पुराण कथांचं प्रतिध्वनी आणि श्रद्धेचा शाश्वत श्वास. सह्याद्रीच्या या शांत भूमीत आजही उभा आहे कोकणाच्या संस्कृतीचा आणि महादेवाच्या भक्तीचा एक अमूल्य ठेवा. श्री देवकर्णेश्वर मंदिर. हर हर महादेव. अशा नवीन कल्पना आणि कथांसाठी सबस्क्राईब करा कोकण गंध. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.